निर्भय बनू विचार मंच आयोजित प्राध्यापक श्याम मानव यांची पत्रकार परिषद 2 डिसेंबर रोजी सर्किट हाऊसमध्ये घेण्यात आली। त्यांनी आपले विचार पत्रकारांसमोर सांगितले आहे। सध्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या सामाजिक संविधानिक मूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे। समाजामध्ये समाज विघातक वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र सातत्याने सुरू आहे। सामाजिक मूल्ये जोपासणे व त्यांचे रक्षण करणे यासाठी संविधान मूल्यांचे गरज आहे। या देशात राष्ट्रीय एकात्मतेला तडा जात आहे। जाती धर्माच्या नावाखाली आपापसात दुराग्रह निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे। हे कृत्य थांबायला पाहिजे। समाचार संकलन अशोकभाई जोशी। ते म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही। टीव्ही पुढे दिलेले स्टेटमेंट्स आहेत त्यांची। अंधश्रद्धा निर्मूलन, अंधश्रद्धा हा शब्दच कायद्यामध्ये कुठे नाही। या कायद्याला जादूटोणा विरोधी कायदा अधिकृतरित्या म्हटलं जातं। ते म्हणतात ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट याला लागू होत नाही। एक IPS अधिकाऱ्याला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट यामधला फरक नाही कळत। या दोन्ही कायद्यांच्या प्रती मी स्वतःच्या हाताने पोलीस कमिशनरला दिलेल्या आहेत। जे ACP आहे, जे याची ॲक्शन घेणार होते, त्यांना तर सगळे डिटेल्स सांगितले, पण स्वतः कमिशनरांना भेटून मी दोन्ही कायदे दिलेले आहेत आणि त्यांना धड कायद्याचं नाव नाही घेत आहेत। ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट म्हणतात। हे काय कॉन्स्टेबल आहे की पोलीस कमिशनर आहेत? IPS अधिकारी आहेत, त्यांना कायदा कळत नाही असं म्हणण्याची कोणाची हिंमत होणार नाही। म्हणजे त्यांनी कायद्याचा किती अभ्यास केलेला होता आणि वरून म्हणतायत तो कायदा लागू होत नाही। त्यामुळे ज्या पद्धतीचं सरकार या देशामध्ये आलं ते सगळ्या अंधश्रद्धांना खतपाणी घालू इच्छितं। बरं, एवढ्यापर्यंत नाही झालं, ते 2 दिवस आधी तो बाबा तिथून नागपुरातनं पळून गेला। सगळ्या वृत्तपत्रांनी, पत्रकारांनी तुम्हीच छापलं की तो पळून गेला। त्यानंतर त्याला पुन्हा मुंबईमध्ये बोलावण्यात आलं, औरंगाबादमध्ये बोलावण्यात आलं, पुण्याला बोलावण्यात आलं आणि त्यामध्ये भाजपचे मोठमोठे मंत्री आणि नेते सहभागी आहेत। त्यामुळे या लोकांना हा बाबा उघडपणे लोकांची लुबाडणूक करतो। हा जाहीररित्या दावा करतो त्याच्याजवळ दिव्य शक्ती आहे, त्याला सगळ्या गोष्टी आपोआप कळतात। लोकांचं नाव कळतं, त्यांच्या वडिलांचं नाव कळतं, त्यांचं वय कळतं, त्यांचा टेलिफोन नंबर कळतो आणि हेच आव्हान आपण त्याला दिलं की 30 लाख रुपयाचं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही हे सिद्ध करा सगळ्या पत्रकारांसमोर। ते स्वीकारायला तयार नाही। मात्र त्याच्यामध्ये जर अशी दिव्य शक्ती आहे तर मग त्यांनी हे सगळं सिद्ध करून दाखवायला पाहिजे। दुसऱ्या बाजूनं हा जाहीररित्या आपल्या दिव्य दरबारामध्ये याला अमुकानं करणी केली, तमुकानं करणी केली, याच्यावर काळ्या विद्येचा प्रयोग झाला, याला भूत लागलेलं आहे असं सांगतो। जे कायद्याने गुन्हा आहे, जादूटोणा विरोधी कायदाच त्याकरता तयार झालेला आहे। या जगात भूत नसतं। या जगात कोणी कोणाला मंत्र करू शकत नाही, कोणाला करणी करू शकत नाही, जादूटोणा करू शकत नाही। एखाद्याने हा जादूटोणा करतो असं म्हटलं तर कायद्याने तो गुन्हा आहे, त्याला मिनिमम शिक्षा 6 महिन्याची आहे। असं असताना एवढं कायद्याचं उल्लंघन करणारा हा बाबा, त्याचे दिव्य दरबार ठिकठिकाणी भरवले जातात। म्हणजे दुसऱ्या बाजूनं हे लोक अंधश्रद्धांचं परिपोषण करतात, अंधश्रद्धांना खतपाणी घालतात। आणि हा बाबा कोण आहे? हा जाहीररित्या म्हणतो की सुभाषचंद्र बोस असं म्हणायचे कि आप मुझे खून दो मैं आपको आज़ादी दूंगा। मैं कहता हूं कि आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा। हा हिंदू राष्ट्र कोणतं देणार आहे? याचं हिंदू राष्ट्र तुम्ही सगळ्यांनी त्याचा व्हिडिओ पाहिलेला असेल। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला येतो आणि हा म्हणतो रुको रुको,